आणि यानंतर पुण्यामधून एक धक्कादायक बातमी आहे। पुण्यामध्ये 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। स्कूल बसच्या ड्रायव्हरनं 8 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार केलाय। पुण्यातील वानवडी भागातली ही धक्कादायक घटना आहे। लैंगिक अत्याचार प्रकरणी स्कूल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे आणि वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, पुण्यामध्ये सातत्याने अशा घटना समोर येत आहेत, याला पायबंद कसा घालायचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे। ही घटना नेमकी कशी घडली? याला पायबंद घालणं खरं तर सर्वात मोठी जबाबदारी ही त्या शाळेच्या व्यवस्थापनाची आहे, कारण नियमानुसार प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला केअरटेकर असणं अपेक्षित आहे। या प्रकरणामध्ये ही महिला केअरटेकर काय करत होती हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय। घटना अशी आहे की पुण्यातील वानवडी भागातील एका नामांकित शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली स्कूल बसनी घरून शाळेपर्यंत जात होत्या आणि या स्कूल बसचा जो ड्रायव्हर आहे 35 वर्षांचा, या बस ड्रायव्हर कडून या मुलीवरती जी 8 वर्षांची आहे लैंगिक अत्याचार होत होते आणि त्यानंतर या मुलीला त्रास झाल्यानंतर तिनं ही गोष्ट तिच्या घरच्यांना सांगितली आणि त्यानंतर या ड्रायव्हरला अटक करण्यात आली। हे जरी खरं असलं तरी मी सुरुवातीला जसं म्हटलं की नियमानुसार प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला केअरटेकर असणं गरजेचं आहे। त्यामुळे हा सगळा प्रकार घडत असताना केअरटेकर मुळामध्ये बसमध्ये होती का, होती तर काय करत होती, हे प्रश्न उपस्थित होतात। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।